आपण आता कलरीमीटर उघडून बघूया। कलरीमीटर आतनं कलरीमीटरला एक लाईट सोर्स आहे। त्या लाईट सोर्समध्ये इथे एक व्हील आहे। या व्हीलमध्ये वेगवेगळ्या तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या कलर्सचे तिथे मध्ये हे लावलेले आहेत, पडदे लावलेले आहेत। त्याच्यानंतर इथे एक स्क्रीन ठेवलेला आहे आपण। हा स्क्रीन कलरीमीटरमध्ये नसतो, पण हा तुम्हाला आत्ता आपल्याला दिसण्यासाठी आपण इथे एक स्क्रीन ठेवलेला आहे, जेणेकरून तो रंग तिथे दिसेल। हा पडदा जर मी काढला तर तो लाईट जो बल्बमधनं येतो तो या फिल्टरमधनं पडद्यातनं आत जातो। पडद्यातनं आत जाऊन इथे काचेची एक खिडकी दिसते तुम्हाला। या खिडकीतनं तो आत जाणार आहे आणि इथे आपला टेस्ट ट्यूब असणार आहे, ज्या टेस्ट ट्यूबमध्ये तुमचं रंगीत द्रव पदार्थ लिक्विड असणार आहे। तर आता आपण हा एक पडदा इथे ठेवूयात। एक स्लिट आहे, त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतील। ते आपण वेगवेगळ्या वेवलेंथचे रंग आहेत, त्या वेगवेगळ्या वेवलेंथ बदलल्या तर वेगवेगळे रंग कसे दिसतात हे आपण आता बघूयात। ही 530 नॅनोमीटरची आहे वेवलेंथ। आता आपण 490 नॅनोमीटरला कुठला रंग दिसतो हे बघूयात। हे मी बदलत असतानाचं चित्र आहे। मी बदलत असतानाचं वेगवेगळे दोन रंग मिक्स झालेले आहेत तिथे। 490 असताना कसं दिसतं आपण बघूयात। आता 460, तुम्ही लक्ष द्या, लाईट सोर्स बदलत नाहीये इथे, लाईट सोर्स कॉन्स्टंट आहे। फक्त मी वेगवेगळ्या रंगाचे पडदे बदलतोय की जे पडदे वेगवेगळ्या वेवलेंथच्या रंगाचे बनवलेले आहेत। आता 420 वेवलेंथ आहे। आता 660 आहे, इथे तांबडा रंग दिसतो तुम्हाला। त्याच्यानंतर 620, रंगाच्या छटेत फार फरक पडलेला नाहीये 660 आणि 620च्या। त्याच्यानंतर 530 ला हिरवा रंग आहे, पोपटी रंगाची झाक असलेला हा पडदा आहे। 530 पासून 490 वर जर गेलो तर मोरपंखी रंगासारखा रंग दिसेल। आणि आता 460 मध्ये निळा, आणि निळ्याचीच पुढची म्हणजे जांभळा दिसेल 420 ला। अशा प्रकारे 420 ते 660 या रेंज मधले, या वेवलेंथच्या रेंज मधले रंग आपल्याला कलरीमीटर मधनं या वेवलेंथचे पडदे वापरून आपल्याला ते जे लिक्विड आहे, ते मिश्रण आहे, ते आपल्याला टेस्ट करता येईल।